सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये स्वागत. शाळेची सुरक्षितता ही जितकी शाळेची शिक्षकांची जबाबदारी तितकीच ती विद्यार्थ्यांची देखील जबाबदारी असते. म्हणूनच आज राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम पारितोषिक प्राप्त भाषण शालेय सुरक्षिततेमध्ये माझा सहभाग आज आपण अभ्यासणार आहोत. हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत पहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. हे भाषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. एक विद्यार्थी या नात्याने शालेय सुरक्षिततेमध्ये मी कसा सहभाग घेऊ शकतो या विषयावरचं हे अत्यंत अप्रतिम सुंदर भाषण. शालेय सुरक्षिततेत माझा सहभाग. सगळ्यांना माझा नमस्कार. कधी काळी शाळेत जाताना उत्साहाने आम्ही मुले गाणी म्हणायचो. शाळा आहे आमुची खूपच छान, आम्ही रोज शाळेला जाणार. शाळा आहे आमुची खूपच छान, आम्ही रोज शाळेला जाणार. पण काळाच्या ओघात सुंदर शाळेसोबतच सुरक्षित शाळेची गरज वाढली आणि शाळा आहे आमुची खूपच छान, शाळा आहे आमुची सुरक्षित छान, आम्ही राखू तिच्या पावित्र्याचे भान, आम्ही राखू तिच्या पावित्र्याचे भान, अशी गीतं म्हणण्याची वेळ आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर आली आहे. आणि हाच विषय आज आपल्यासमोर मांडतो. माझ्या शाळेच्या सुरक्षिततेत माझा सहभाग. काळ बदलला, आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आले. सोशल मीडियाचा वाढता वापर सुरू झाला. गतिमान युगामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे संबंध बदलले आणि त्यातूनच संस्कारांचं मंदिर असलेल्या शाळांमध्ये गुन्हेगारी, अरेरावी, न्यूनगंडातून घडणाऱ्या चुकीच्या कृती आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे दूषित होत चाललेलं शैक्षणिक वातावरण, यामुळे सुरक्षित शालेय वातावरण ही काळाची गरज बनली आहे. केवळ शाळा आणि शिक्षक यांच्याकडून सुरक्षित शालेय वातावरणाची अपेक्षा करता येणार नाही. एक विद्यार्थी म्हणून मलाही माझी शाळा, माझ्या शाळेचं ज्ञानमंदिर स्वच्छ, सुंदर व सुरक्षित ठेवण्यासाठी कर्तव्य व जबाबदारी पार पाडावी लागेल. माझ्या शाळेच्या सुरक्षिततेत सहभाग घेताना मला सर्वप्रथम स्वतःच शाळेची शिस्त पाळावी लागेल. माझे इतर सहकारी विद्यार्थी मित्र शाळेची शिस्त पाळतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. बरेचदा शाळेनंतर किंवा शाळेबाहेर अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. अशा गोष्टींची कल्पना आईवडिलांना, पालकांना व शिक्षकांना वेळीच दिली तर त्याचा चांगला परिणाम शाळेत दिसून येऊ शकतो, याची मला जाणीव आहे. पूज्य साने गुरुजींनी शाळा हे संस्कारांचे मंदिर असल्याचं म्हटलं होतं. पण ही संस्काररूपी शिदोरी प्राप्त करून घेण्यासाठी मला एक विद्यार्थी म्हणून शिक्षक, शाळा व समाजाप्रती आदराची भावना तयार करून प्रत्येकासाठी सहयोगाचं व आदराचं स्थान निर्माण करावं लागेल. शाळा हे एक मंदिर आहे आणि त्यात ज्ञानाची साधना होते. अनेक उपद्रवी लोक शाळेच्या आवारात व्यसन करतात, चुकीची कामे करतात. एक विद्यार्थी म्हणून मला हे लक्षात आले तर त्याची माहिती मी त्वरित शिक्षकांना सांगेन. शाळेची सुरक्षा व शांतता भंग पावणार नाही यासाठी चांगल्या शालेय वातावरणाच्या निर्मितीसाठी माझा सहभाग असेल. परस्परांना सहयोग व एकमेकांचा आदर ही भावना शाळेची सुरक्षा वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकते, याची मला जाणीव आहे. शालेय सुरक्षिततेला सगळ्यात जास्त धोका असतो तो मुलांमध्ये होणाऱ्या गोंधळामुळे. पण अनेक चांगले उपक्रम, आनंददायी कृतींमध्ये सहभागी झालो तर मला यासाठी वेळच मिळणार नाही
आणि त्याचा उपयोग शाळेच्या सुरक्षेसाठी होईल. म्हणून एक विद्यार्थी म्हणून मला माझी शाळा सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतः प्रयत्न करता येतील व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करता येईल व करावं लागेल. आणि त्यातूनच माझी शाळा केवळ सुरक्षित होणार नाही, तर संपूर्ण समाजामध्ये ती एक आदर्श शाळा बनेल आणि त्या निमित्ताने शाळेबरोबर आमचाही नावलौकिक वाढेल. म्हणून मी आजपासून शाळा सुरक्षित, सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः योगदान देऊन प्रयत्नशील राहील. मला माझी शाळा खूप आवडते आणि ती सुरक्षित राहील यासाठी मी जबाबदारी घेईल. चला आपली शाळा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करूया. सुरक्षित शाळा आमच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. धन्यवाद. सगळ्यांनी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा. स्पर्धेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे नक्की जिंका. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.